हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ। त्यासाठी इथे मी 2 दुधी भोपळे घेतलेले आहेत, जे मी साळून घेतलेले आहेत। आता आपण ते किसून घ्यायचे आहेत आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, इथे मी दुधी भोपळ्याच्या थालीपीठसाठी पीठ घेतलेलं आहे। इथे आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ, कुठलीही वाटी घ्या तुमच्या घरात जे असेल ती। 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ। आता आपण याच्यात टाकणार आहे 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे। हे वाटण आहे, हिरवी मिरची आहे 5 ते 6 आणि लसूण पाकळे आहेत 7 ते 8 आणि 2 चमचे जिरं। हे मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेतले मिक्सरला। लसूण, जिरं आणि हिरवी मिरची। आता आपण हे टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे काही मसाले। 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, हा आहे घरगुती मसाला, 1.5 चमचा मिरची पावडर, 1.5 चमचा। ही कमी तिखट मिरची पावडर आहे, मी कलरसाठी टाकली आहे। जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल, तुम्ही गोडा मसाला वापरलात तरीही चालेल। आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहे दुधी भोपळ्याचा किस, 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे आणि कोथिंबीर। आता आपण ह्याच्यामध्ये हे पीठ मळून घेणारे मीठ टाकू। आता आपण मळून घेणार आहे हे पीठ। आपण बघणार आहे, ह्याला जर पाणी लागलं तरच टाकायचं आहे। हे पीठ मी तुम्हाला मळून दाखवते। हे पहा, आपलं आता हे जे थालीपीठचं पीठ आहे ते छानपैकी मळून झालेलं आहे। मी ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे छान असा मऊ गोळा ह्याचा मळालेला आहे। तर आता आपण ह्याची थालीपीठ करायला घेऊया। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे 15 ते 20 मिनिटं झाकून हे मुरायला ठेवू शकता। हे पहा, आता आपण ना थालीपीठ करायला घेऊया। इथे मी खाली एक पेपर अंथरला आहे, त्याच्यावर हा वल्ला रुमाल घेतलेला आहे। हे पहा, आपण गोळा घेतलेला आहे पिठाचा, तो घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे रुमालावरती आणि हे थापायचं आहे। हात ओले करूनच थापायचं आहे बरं का। तुम्हाला जितकं पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही थापा। अशी पिळा करून घेतलेली आहे मी थालीपीठला। आता आपण हे तव्यात टाकूया। हे पहा, थालीपीठ तव्यावरती टाकले आपण। मीडियम गॅसवरती आपण भाजून घेणार आहे। तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ टाकूया। पाणी लावायचं आहे परत रुमालाला। अजून एक गोळा घेऊया। आता आपण काय करायचं, थोडंसं तेल टाकून हे थालीपीठ भाजायचं आहे। आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे। छोटी छोटी थालीपीठ करा।
लवकर शिजतं. हे पहा 2 मिनिटं झालेली आहेत. हे पहा शिजले आता एक साईडने. बघा किती छान कलर आला आपल्या थालीपीठला. ह्याला छान असं दोन्हीकडून तेल टाकून आपण भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनी आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. आता आता आपण परतून बघूया. छान असं कलर येऊ द्या. हे पहा आता आपण चेक करूया. हे पहा छान भाजलं गेलं आहे. तर आपण असं प्लेटमध्ये हे पहा बघू शकता थालीपीठ काढून घेतलेलं आहे मी. आता आपण जे दुसरं थापलं होतं ते थालीपीठ आपण टाकून घ्यायचं आहे. हे करण्यासाठी तुम्ही कॉटनचा रुमाल वापरायचा आहे किंवा कुठलेही सुती कापड जसं बनियान म्हणा किंवा नवीन रुमाल. मी रुमाल घेतलेला आहे कॉटनचा. तुम्ही कुठलंही कॉटनचं कापड घेऊ शकता. आता आपण याच्यावरती तुम्ही ही थालीपीठं छान अशी ह्याच्यामध्ये तुम्हाला जी आवडेल ती फळं म्हणजे फळभाज्या टाकू शकता. जसं की गाजर आहे, कोबी आहे, फ्लॉवर आहे. फ्लॉवर किसूनही तुम्ही ह्याचा वापर करू शकता. माझ्याकडे दुधी भोपळा होता आणि दुधी भोपळा असं मुलं खात नाहीत पण थालीपीठ केलं की खातात आवडीने. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. ही खूप पौष्टिक पण आहे. हे पहा एक साईडनी ह्याची पूर्ण आता कलर चेंज झाला आहे. तर आता आपण पलटून घेऊया. हे मीडियम गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण थोडंसं 2-3 थेंब तेल टाकून शेकून घेऊया या साईडनी पण. आपण हाताने थापतो ना तर आपल्या बोटांचे ठसे असे ह्याच्यावरती खूप छान दिसतात असे. हे पहा तुम्ही थालीपीठाला ह्याही बघू शकता. आणि छान असं गोल्डन ब्राऊन कलर वरतीच हे भाजायचं आहे. अजिबात कमी कलरवर काढू नका नाही तर कच्चटपणा राहील ह्याच्यामध्ये. कारण ह्याच्यामध्ये कच्चा कांदाही आहे. तुम्ही हे केचप सोबत खा, चटणी सोबत खा, लोणच्या सोबत खा, दही सोबत खा, कशासोबतही तुम्ही एन्जॉय करू शकता. हे छान असं मस्तपैकी आपण भाजून घेऊया. हे पहा छान कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता मी तुम्हाला हे थालीपीठ सर्व करून दाखवते. हे पहा आपले थालीपीठ किती सुंदर दिसतात. ते मी जवळून दाखवते तुम्हाला. असेच खरपूस आपल्याला छान खमंग असे भाजायचे आहेत बरं का. मी केचप आणि चटणी सोबत ह्यांना सर्व केलेलं आहे. तुम्हाला दही, लोणचं कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता. मी दाखवलेलं दुधी भोपळ्याचं थालीपीठ जर तुम्हाला आवडलं तर माझी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हीही नक्की बनवून पहा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.